आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। एक सामाजिक समस्या, ज्वलंत समस्या आणि मुंबईने जे षडयंत्र करून जे मुंबईमध्ये आक्रमण झालं आहे ड्रग्सचा, त्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये पोलीस आणि सरकार अतिशय चांगली रीतीने ते हँडल करत आहे। तरी पण लोकांची पण काय जबाबदारी आहेत का, या म्हणून आम्ही सर्व एनजीओने सर्व अधिकारी सामान्य आजची बैठक बोलवली होती। ज्यावेळी गोरेगावची घटना झाली होती त्यानंतर आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजीने मला सांगितलं होतं की मंगलजी तुम्ही सहपालकमंत्री नाते तुम्ही हा घटना मुंबई सबअर्बनमध्ये झाली आहे आणि इथे मुंबईमध्ये जास्त प्रमाण मुंबई सबअर्बनमध्ये आहे हे सर्वांना माहीत आहे, तर त्यासाठी तुम्ही काय विशेष कार्ययोजना करा आणि त्यासाठी एक मीटिंग बोलवा। म्हणून त्याच्या सांगण्याप्रमाणे आपण आजची मीटिंग बोलवली आहे। हा मीटिंगमध्ये 1 तासपेक्षा जास्त चर्चा झाली, सर्व अधिकारी पण होते, सर्व एनजीओचे प्रतिनिधी पण होते। यामध्ये काही निर्णय झाले, मी माननीय अमित साटमजीने रिक्वेस्ट करतो की ते आपला ब्रीफ करतील। नमस्कार। सर्वप्रथम तर गेल्या साधारणतः 16 महिन्यांमध्ये मुंबई पोलिसांकडनं आणि महाराष्ट्र पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जवरती कारवाई करण्यात आलेली आहे। रेकॉर्ड व्हॉल्यूम ड्रग्सचा हा पोलिसांच्या मार्फत जप्त करण्यात आलेला आहे। गेल्या 4 महिन्यामध्येही मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जवरती कारवाई ही झालेली आहे। तरीही कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपल्या समाजामध्ये ड्रग्ज प्रवेश मिळवतात, आपल्या युवा पिढीपर्यंत पोहोचतात आणि काही दिवसांपूर्वी एक फार दुर्दैवी अशा प्रकारची घटना ही मुंबई शहरामध्ये घडलेली आहे। त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आज एक बैठक ही आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीमध्ये मुंबई सबअर्बनचे कलेक्टर, पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, क्रीडा अधिकारी, काही एनजीओज, काही स्वयंसेवी संस्था, अशा प्रकारच्या समाजातील सर्व स्तरातील मान्यवर या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये मुंबई अगेन्स्ट ड्रग्स अशा प्रकारचा एक वर्षाचा पूर्ण कार्यक्रम जो 1 मे 2024 ला सुरू होईल आणि 1 मे 2027 पर्यंत हा पूर्ण 1 वर्ष 365 दिवस आणि 52 आठवडे 12 महिने हा कार्यक्रम चालेल। ज्या कार्यक्रमामध्ये आपले युवा पिढी, खास करून शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, विविध अशा प्रकारची आस्थापने ज्या ठिकाणी आपली युवा पिढी सापडते, असते, रंगते, अशा प्रकारच्या सर्व आस्थापनांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून एक वर्षभराचा कार्यक्रम हा आखलेला आहे। प्रत्येक महिन्याला एक वेगवेगळ्या प्रकारचा कार्यक्रम यामध्ये घेतला जाईल, ज्यामध्ये निबंध स्पर्धा असतील, रील्सच्या स्पर्धा असतील, स्किट्स असतील, कॉलेज फेस्टिवल्स असतील, अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावरती कम्युनिटी एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आपल्या युवा पिढीमध्ये एक जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने, अवेअरनेस निर्माण करण्याच्या हेतूने या ठिकाणी कार्यक्रम हे मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ऑफिसच्या मार्फत, कार्यालयाच्या मार्फत हे कार्यक्रम राबवले जातील। यामध्ये पोलीस, महानगरपालिका, क्रीडा अधिकारी आणि विविध सरकारचे अधिकारी, विविध एनजीओ, स्वयंसेवी संस्था, काही रिटायर्ड टीचर्स आणि प्रोफेसर सुद्धा यामध्ये सहभागी असतील, जेणेकरून हा ड्रग्ज वरती कारवाई करण्याचं काम तर पोलीस करतातच आहे, परंतु तरीही त्याच्यातनं पळवाटा शोधून जर कुठले ड्रग्ज आपल्या समाजामध्ये प्रवेश मिळवत असतील, युवा पिढीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यांना आपल्या युवा पिढीकडनं कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळू नये याच्याकरता जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने यामध्ये हे कार्यक्रम केले जातील। यामध्ये विविध समाजातील मान्यवर, सेलिब्रिटीज, फिल्म स्टार्स, स्पोर्ट्स पर्सन्स यांना इन्व्हॉल्व्ह करून समाज माध्यमांचा, सोशल मीडियाचा
त्याच्यामध्ये उपयोग करून विविध प्रकारच्या शॉर्ट एबीएसची निर्मिती करून युवा पिढीपर्यंत पोहोचून मुंबईसाठी आहे, महाराष्ट्रात सुद्धा अशा कशा पद्धतीचा कार्यक्रम करण्याचं काय योजना आहे? येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आपापल्या जिल्ह्यामध्ये राबवावे अशी अपेक्षा आहे, अशी इच्छाही आहे. परंतु त्याची सुरुवात जी आहे ही लोढाजींनी आपल्या जिल्ह्यापासून केलेली आहे. त्यांनी कालच महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना हा प्लॅन दाखवला, त्यांना हा प्लॅन आवडला आणि त्यामुळे मला असं वाटतं की पहिली सुरुवात मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्टनी याच्यामध्ये केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा जो आहे तो याच्यातलं काहीतरी घेऊन त्यांचे त्याच्यामध्ये वेगवेगळे टचेस देऊन त्यांचे इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आणून अजून त्याला वेगळं स्वरूप देऊन त्या जिल्ह्याच्या नीड अनालिसिस नुसार, आवश्यकतेनुसार आपापल्या क्षेत्रांमध्ये सर्वच हे राबवू शकतात. पण त्याची सुरुवात ही मुंबई सबअर्बननी या ठिकाणी केलेली आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम, हा स्ट्रक्चर्ड जो कार्यक्रम आहे, रफ स्केच आता तयार आहे, तो आपल्याशी शेअर करण्यात येईल. राबवून एक मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सच्या विरुद्ध लढा हा मुंबई सबअर्बन कलेक्टरेटच्या मार्फत सन्माननीय सहपालक मंत्री लोढाजींच्या नेतृत्वाखाली हा सुरू करण्यात येत आहे आणि यामध्ये या संदर्भामधली चर्चा करण्याकरता आजची बैठक आयोजित करण्यात आली होती. पुढच्या 1 वर्षाचा स्ट्रक्चर्ड प्लॅन हा यामध्ये एक बेसिक रफ स्केच त्याचा तयार आहे. अजून 2-3 दिवसामध्ये त्याला एक फायनल स्वरूप हे देण्यात येईल आणि 1 मे 2024 हा कार्यक्रम याचं उद्घाटन होईल आणि 1 वर्षासाठी हा कार्यक्रम चालेल. सर, पण चौकशी करून सोडून देण्यात आलं, तर यामागचं नेमकं कारण काय, तुम्ही तपास केला का यामध्ये? कारण मोठ्या प्रमाणामध्ये हवालामधून देखील या ड्रग्स कारवाईमध्ये पैसा वापरला गेला असाही संशय व्यक्त केला जातो, तशी माहितीही समोर येत आहे. मात्र पोलिसांना कुठेतरी डिले होते का आणि पटेलच्या बाबतीमध्ये मग कुठेतरी कसुराई केली जाते का? कुणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची कसुराई केली जाणार नाही. यामध्ये जे दोषी असतील ते कुठूनही असतील, कुठल्याही शहरातले, कुठल्याही राज्यातले, कुठल्याही कानाकोपऱ्यातले असतील, ते याच्यामध्ये जो दोषी आढळेल त्याच्यावरती कडक कारवाई कायद्याच्या अधीन राहून केली जाईल. कुणालाही स्पेअर केलं जाणार नाही. याचे धागेदोरे अगदी टिटवाळा, म्हणजे आज तर टिटवाळ्याची पण बातमी आली, साकी नाक्याची बातमी आली. कसं तुम्ही कंट्रोल करणार आहात? म्हणजे उपनगरापुरता हा प्लॅन आहे, मात्र MMR रिजन मध्ये सुद्धा याची पाळंमुळं आहेत. नाही, नक्कीच पाळंमुळं तर असं आहे की जशा समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात तशा प्रत्येक समाजामध्ये निगेटिव्ह प्रवृत्ती असतात आणि चांगल्या प्रवृत्तींचं हे काम असतं की निगेटिव्ह प्रवृत्तींशी संघर्ष करून निगेटिव्ह प्रवृत्तींना पराभूत करायचं. हा चांगल्या प्रवृत्तींचे हे काम असतं आणि त्यामुळे आता आपण आपल्या ह्या जिल्ह्यापासून कसं आहे, ही घटना घडली ही मुंबई सबअर्बनमध्ये आणि मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट हे मुंबई सिटी कॉर्पोरेशन लिमिट जे आहे त्या कॉर्पोरेशन लिमिटचा खूप मोठा हिस्सा हा मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट आहे. मुंबई सिटी हे फार लहान तशा अर्थाने एक डिस्ट्रिक्ट आहे कम्पेअर्ड टू मुंबई सबअर्बन आणि त्यामुळे मुंबई सबअर्बन मधनं मुंबई शहरातनं या गोष्टीची सुरुवात होणं हे फार महत्वाचं तर आहेच, परंतु ऍट द सेम टाइम हे सांकेतिक सुद्धा आहे की मुंबईतून मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट मधून या मुव्हमेंटची म्हणा किंवा या कॅम्पेनची ही सुरुवात झालेली आहे. आम्हाला हा पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारची कॅम्पेन राबवल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील. पोलिसांचं काम आहे एन्फोर्समेंट करणं किंवा पोलिसांचं काम आहे अशा प्रकारचे गुन्हे घडल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करणं. परंतु अशा प्रकारच्या प्रवृत्ती आपल्या युवकांच्या समोर आल्यानंतर आपल्या युवकांकडनं त्या प्रवृत्तींना प्रतिसाद मिळू नये याकरता प्रयत्न करणं हे समाजाचं काम आहे आणि त्यामुळे सरकार आणि समाज एकत्रितपणे जेव्हा हातामध्ये हात धरून काम करतील त्यावेळेला नक्कीच आपल्याला यश मिळेल आणि एका वर्षानंतर आपण पाहू की मोठ्या प्रमाणावरती जनजागृती झाल्याच्या नंतर कसं आहे की शेवटी त्या गोष्टीला कुठेतरी कंझ्युमर आहे म्हणून ती गोष्ट मार्केटमध्ये येते. त्यामुळे त्या गोष्टीची डिमांड जर कमी झाली, कन्झम्पशन किंवा त्याची जी एक नीड आहे ती जर कमी झाली तर आपोआप अशा प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह एलिमेंट समाजामध्ये येण्यासाठी सुद्धा कमी होतील.
आणि त्यामुळे ही जनजागृती त्याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करेल याच्यावरती आमचा विश्वास आहे. सर आपण पाहिलं तर आणि नेस्को मध्ये आधी सुद्धा ज्या कॉन्सर्ट झाल्या तिथे सुद्धा अशा प्रकारे ड्रग्जचं सेवन झालेलं आहे. मुंबई पोलिसांकडे माहिती आहे. म्हणजे पत्रकारांनी सुद्धा यामध्ये खोलवर माहिती घेतली. तर ह्या लाईव्ह कॉन्सर्ट्सवर लक्ष केंद्रित ठेवलं जाणार का किंवा ह्या बंद केल्या जाणार? नक्कीच लाईव्ह कॉन्सर्ट्स वरती लक्ष केंद्रित होईल. पोलिसांनीही त्या संदर्भामध्ये एक प्लॅन तयार केलेला आहे. स्पेशल स्क्वॅड्स जे आहेत ते या लाईव्ह कॉन्सर्ट्स वरती लक्ष ठेवण्याकरता हे डिप्लॉय केले जातील. परंतु लाईव्ह कॉन्सर्ट्स बंद करणं हा त्याच्यातला मार्ग नव्हे. लाईव्ह कॉन्सर्ट्सला सर्वेलन्स आणि मॉनिटरिंग खाली आणून नियमानुसार लाईव्ह कॉन्सर्ट्स होतील आणि त्या लाईव्ह कॉन्सर्ट्स मध्ये अशा प्रकारचं ड्रग पेंटिंग आणि ड्रग कन्झम्पशन होणार नाही हे पाहणं हे सरकारचं काम आहे. लाईव्ह कॉन्सर्ट बंद करणं हे संयुक्तिक ठरणार नाही आणि त्यामुळे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम हे होऊ नये अशी भावना नाही. परंतु एंटरटेनमेंटच्या करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये कुठलीही चुकीची गोष्ट होऊ नये हे पाहणं सरकारचं काम आहे. सर पण याच सर्वेलन्स कमी पडत आहे असं मला वाटत नाही. सर्वेलन्स कमी असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सची जप्तीच झाली नसती. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रग्सची जप्ती झाली आहे. मोठ्या प्रमाणावरती मोठा व्हॉल्यूम ड्रग्सचा हा डिस्ट्रॉय करण्यात आलेला आहे. याचाच अर्थ हा होतो की पोलीस आपलं काम चांगलं करत आहेत. परंतु अजून पोलिसांच्या कामामध्ये समाजानंही ह्याच्यामध्ये हातभार लावणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे समाजाचा हातभार पोलिसांच्या कामामध्ये लागावा म्हणून ही कॅम्पेन आम्ही सुरू केली. सर मंत्री विधानला एक प्रश्न होता कारण सहभागी मंत्री आहात याआधी विधान सभेच्या ज्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजला होता ड्रग्सचा. विशेष करून उपनगरामध्ये पाहिलं असेल कुरिअरच्या माध्यमातून देखील ड्रग्स पुरवठा होता त्याचा आरोप काही आमदारांनीच केलेला होता आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी विरोधी तुम्ही आमदारांचा समावेश होता. काही एसओपी येईल का कारण कॉन्सर्ट असतील आता कुरिअर असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून ड्रग्स ट्रेंड आहे. कारण आधी फक्त पानखुर्द शिवाजीनगर होता महाराज बांधवणी मध्ये होता. मात्र आता हाय प्रोफाईल एरिया असेल किंवा मिडल क्लास असेल या ठिकाणी देखील हा धंदा आपल्याला सर्रासपणे पाहायला ऍपच्या माध्यमातून एसओपी केली जाईल लोक पुढवतात. ऍपच्या माध्यमातून सुद्धा कनेक्ट होत आहेत. हे पण एक एनजीओने लक्षात आणून दिलं की आपला हा जे माननीय अमित साटमनी आता सांगितलं की हा पोलीस आपलं काम सरकार आपलं काम अतिशय चांगली रीतीने करत आहे. पण आपण बघू शकता की पूर्ण देशामध्ये ज्या ठिकाणी हा ड्रग्सचा व्यापार सुरू होतो त्या मार्गे त्यांच्या एक अतिशय इकॉनॉमिकल बेनिफिट पण असतात. तो ते काय असं थांबणार नाही. एक कोणाला अरेस्ट केला तर सर्व थांबून जातील असं होणार नाही. अजून ते नवीन नवीन येतील. तर त्यासाठी जोपर्यंत जनजागृती होत नाही तोपर्यंत कायम यावर आपण आळा घालू शकत नाही. म्हणून आम्ही सरकारचे बरोबर जनता हा मुंबईकर सर्व सरकारचे बरोबर राहून करतील. आता यामध्ये आपण 2-3 गोष्ट प्रत्येक महिन्यात 12 महिन्याचे जे आपण आता जे काही प्रोग्राम नक्की केला आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये फर्स्ट संडे ऑफ द मंथ आपण अपेक्षा करतो की सर्व एनजीओ, गणपती मंडळ, धार्मिक संस्था, रेजिडेंट असोसिएशन, व्यापारी संस्था सर्वजण कमीत कमी 1 तास हा कामासाठी समाजासाठी देणार आहे. आणि त्यासाठी काय करायच्या त्याच्या मार्गदर्शक आपण इथे तयार केला आहे. आपण असं पण प्रशासनाने सुचवलं आहे की तुम्ही एक आउटसाईड कमिटीने काय निवडणूक करा. ते सर्व कोऑर्डिनेशनचं काम करतील. नाही तर ते सरकारी अधिकाऱ्यांच्या सर्वांचे काम आहे पण त्याच्याकडे आणि इतर काम पण आहे. हा माननीय अमित साटमजीची सूचना अतिशय चांगली आहे. आम्ही असं अपेक्षा करू की आजची मीटिंगच्या नंतर आता आपण इस्पिडातून काम सुरू होईल आणि सरकारच्या बरोबर म्हणून आम्ही आमची रेस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करू. थोडासा तुम्ही सहपालकमंत्री आहात. पोलिसांनी तुम्ही बोलण्याची चर्चा केली असेल तुम्हाला पोलिसांनी काय सांगितलं मी यासाठी एक विचारतो कारण की जी तरुण मंडळी तिकडे गेली होती त्यांनी नंतर त्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेला आहे. त्यांनी खूप क्लिअरली त्यात म्हटलेलं आहे की इट वॉज द रेप पार्ट. वॉज द रेप कोणाला असे कमेंट होऊ शकतात पण आपण सरसकट सर्वांना रेप पार्टीमध्ये आता असं पण आपण सांगू शकत नाही. आपण प्रिकॉशनरी द्यावं लागेल. आपण असा घटना परत होऊ नये त्यासाठी आपण आज ते प्रयत्न सुरू केले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव